सर्व मान्यवर, खूप मोठं व्यासपीठ आहे आणि राज्यभरातून आज अहिल्या देवींना वंदन करायला, नतमस्तक व्हायला आलेले सर्व अहिल्या देवींचे भक्त, बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो होतो आणि यावर्षी देखील योगायोग आहे, मला इथं येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। आणि मी आल्यानंतर इथं घोषणा केली होती की अहमदनगरचं अहिल्या देवी नगर करणार म्हणून, आणि जे बोलतो तेच करतो। आणि एकदा शब्द दिला आहे, वचनाला जागणारं सरकार आहे आपलं, शब्द पाळणारं सरकार आहे। आणि म्हणून मला अभिमान आहे की गेल्या अनेक वर्ष औरंगाबादचं नाव आणि अहमदनगरचं नाव, धाराशिवचं आपल्या उस्मानाबादचं नाव, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, तिकडचं धाराशिव आणि हे पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर हे करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। आणि म्हणून यासाठी रामभाऊ आणि गोपीचंद भाऊ, आपल्याला सरकार पलटावं लागलं, पण सरकार पलटवून टाकलं आणि अहिल्या देवी नगर आपण केलं। कारण हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं आहे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवा, ज्येष्ठ सगळ्यांनाच। आणि म्हणून याचं समाधान आहे आणि अभिमान देखील आहे। आज आपण, मी पाहिलं, मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा उमेदवारी अर्ज भरायला वाराणसीला गेलो होतो आणि घाटावर गेल्यानंतर पाहिलं की तिथं देखील पुण्यश्लोक अहिल्या देवींचा मोठा पुतळा पाहायला मिळाला। मी बाजूला उभा राहून नमस्कार करताना फोटो काढून घेतला आणि त्याचा तो घाट देखील अहिल्या देवींनी बांधला। आज त्याचं मोदी साहेबांनी आज त्याचा मोठा घाटाचा वाराणसी घाट त्याचा विकास केला। एक अभिमान वाटला की महाराष्ट्राच्या कन्येचं योगदान फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीने आपलं कर्तृत्व गाजवलंय, हा आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे। आणि म्हणून एवढे घाट बांधले, मंदिरं बांधली, आज अशा कर्तृत्ववान आपल्या पुण्यश्लोक अहिल्या देवींचं 299वी जयंती आहे। मगाशी आपण सांगितलं, तुम्ही बोललात 300वी जयंती अण्णासाहेब, तुम्ही म्हणाले की त्रिशताब्दी वर्ष असं भव्य दिव्य होईल की सगळ्या संपूर्ण राज्यभरामध्ये, जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींची 300वी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होईल। खऱ्या अर्थाने किती मोठी जयंती केली तरी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वासमोर खुजीच आहे, कारण त्यांचं कर्तृत्व एवढं महान होतं की आज आपण त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही। कारण आज आपण पाहतोय की त्यांच्याबद्दल काय म्हणायचं, समाजसेवेचा हिमालय म्हणजे अहिल्या देवी, शौर्याची तळपती शमशेर म्हणजे अहिल्या देवी, असामान्य कर्तृत्वाची लखलखती वीज म्हणजे
अहिल्यादेवी. सत्याचा मंत्र आणि विकासाचा तंत्र म्हणजे अहिल्यादेवी. आज एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन या ठिकाणी समाजाचा उद्धार करणाऱ्या अहिल्यादेवींची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले सर्वोत्तम राज्यकर्ते होते. शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी या जगातल्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या होत्या. हे देखील या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो. आणि